हॅलो एव्हरीवन. तर कसे आहात सगळे? दीपास टेस्टी डिलाईटमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आज मी नाश्त्याचा एक खूप छान असा पदार्थ बनवते. तर मुलांसाठी टिफिनला वगैरे देण्यासाठी खूप छान अशी रेसिपी आहे. तर मी टोमॅटो डोसा बनवते. अगदी साधी सिंपल आणि झटपट तयार होणारी रेसिपी आहे आणि एकदम हेल्दी पण आहे. तर चला आपल्या रेसिपीला सुरुवात करूयात. तर मी त्यासाठी अर्धा किलो टोमॅटो घेतलेले आहेत. तर साधारणतः मीडियम साईजचे 5 ते 6 टोमॅटो आहेत. तर ते मी स्वच्छ धुवून मोठे मोठे चिरून ते मिक्सरला वाटलेत, त्याची प्युरे बनवले आणि त्यामध्ये नंतर मी 1 वाटी ज्वारीचं पीठ घातलंय आणि सेम वाटीनं 1 वाटी रवा घातलेला आहे. तर तुम्ही ज्वारीच्या पिठाऐवजी त्यामध्ये बाजरीचं पीठ किंवा तांदळाचं पीठ घालू शकता. तर आता ज्वारीचं पीठ आणि रवा घातल्यानंतर मी त्यामध्ये 1 चमचा कश्मीरी मिरची पावडर, चवीनुसार मीठ आणि अर्धा चमचा साखर घातलेली आहे. त्यानंतर घातलेला आहे 1 ग्लास पाणी. तर आता हे आपल्याला मिक्सरला परत एकदा फिरवून त्याची छान अशी पेस्ट बनवायची आहे. तर बघू शकता हे छान असं आपलं डोशाचं बॅटर रेडी झालेलं आहे. तर बघू शकता साधारणतः अशी कन्सिस्टन्सी झालेली आहे. आपल्याला यामध्ये अजून थोडंसं पाणी ॲड करावं लागेल. साधारणतः आपल्याला डोशाच्या पिठाप्रमाणे पातळसर असं बॅटर बनवायचं आहे. त्यानंतर हे मी बारीक चिरलेला कढीपत्ता, बारीक चिरलेली कोथिंबीर आणि बारीक चिरलेला पुदिना ते घेतलेलं आहे. तर तुम्ही यामध्ये तुमच्या आवडीच्या भाज्या, पालेभाज्या किंवा गाजर, काकडी वगैरे हे सुद्धा घालू शकता. तर ते चिरलेलं कोथिंबीर, पुदिना आणि कढीपत्ता घालून झाल्यानंतर मी परत अर्धा ग्लास पाणी घातलंय आणि आता साधारणतः आपल्याला हवी तशी आता डोशाची पिठाची कन्सिस्टन्सी झालेली आहे. त्यानंतर मी गॅसवर एक पॅन गरम करत ठेवला. त्यावर घातलेलं आहे थोडंसं तेल. तर तुम्ही तेलाऐवजी तूप, बटर तुम्हाला जे आवडेल ते घालू शकता. आणि त्यानंतर मी हा डोसा पसरवून घेतलेला आहे तव्यावर आणि त्यानंतर वरून पण अगदी थोडंसं तेल सोडलेलं आहे. आणि आता आपल्याला मीडियम गॅसवर हे 1-2 मिनटं आपल्याला हा डोसा शिजू द्यायचा आहे. तर आता आपलं डोसा छान असा रेडी झालेला आहे. तर मी तो एक साईडनंच भाजला आहे. तर तुम्हाला अगदी कुरकुरीत हवा असेल अजूनही तर तुम्ही दोन्ही साईडनं भाजला तरी चालेल. तर बघू शकता अगदी साधा, सिंपल आणि झटपट अगदी सहज तव्यापासून वेगळा झाला डोसा आणि त्याचा कलर वगैरे खूप छान आणि टेस्ट पण खूप छान लागते. आणि तो मी दही आणि पुदिन्याच्या चटणीसोबत सर्व केला आहे. तर हा टोमॅटो डोशाची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला नक्की सांगा. तसेच आपल्या चॅनलला कनेक्टेड राहा. आपल्या चॅनलवरच्या रेसिपी जर तुम्हाला आवडत असतील तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. चला तर मग असंच भेटू आपण यापुढे अशाच एका नवीन रेसिपीसह. तोपर्यंत बाय. थँक्यू.